नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोधेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण बेरीजचे अजून काही उदाहरणं आणलेले आहेत. ठीक आहे. तर हे दोन मध्ये आपण जर शून्य मिळवले, एक दोन टाकले आणि त्याच्यामध्ये आपण शून्य मिळवले, तर दोन मध्ये शून्य टाकलं तर दोनच येतात उत्तर. चार मध्ये आपण दोन मिळवले, एक दोन तीन चार. चार मध्ये किती मिळवायचे? दोन. एक दोन, एक दोन तीन चार, पाच सहा. तर मग आपलं उत्तर किती येणार इथं? सहा येणार आहे. मग हे सहा इथे लिहायचे आपल्याला. त्याचप्रमाणे पुढचा घ्यायचा, दोन मध्ये आठ मिळवले, ते एक दोन मध्ये किती मिळवायचे? आठ मिळवायचे. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. टू मध्ये एट मिळवले, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन. हे झाले टेन. आता हे झाले टेन. परंतु आपल्याला दोन आकडी संख्या इथे लिहायची नाही. हे जे दहाचे आहेत हे शून्य आपल्याला काय करायचं? इथे लिहायचं आणि ह्याच्याचा एक इथं द्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? हे मोजून घ्यायचं सगळे. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन. हे झाले वन टू थ्री आणि हा झाला वन. तर हे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हा झाला 11. तर हे 11 आपल्याला इथे लिहायचे. ठीक आहे. आता इकडच्या साईडला काहीच नसल्यामुळे आपण हातचा देऊ शकत नाही किंवा ठीक आहे. चला पुढचा आपण घेऊ प्रश्न. 9 मध्ये 6 मिळवले, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन. 9 मधून मध्ये 6 मिळवायचे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आता काउंट करू, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन 10 11 12 13 14 15. आता हे 15 म्हणजे 15 झालेले आहेत. 15 आपण असं लिहितो आहे की नाही, परंतु दोन अंकी संख्या आपण इथे नाही लिहायची. फक्त 15ला हे शेवटचे जे पाच आहेत, शेवटचे जे पाच आहेत फक्त आपल्याला पाचच लिहायचे आणि ह्याच्याचाही तिथे लिहायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं? आता हे मोजून घ्यायचे. हे तीन झाले, वन टू थ्री. त्याच्यामध्ये हे फोर मिळवायचे, वन टू थ्री फोर आणि ह्याच्याचा एक. आता हे सगळे मोजून काढायचे आपल्याला. ठीक आहे. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. आता हे एकच आकडी असल्यामुळे आपण डायरेक्ट लिहायचं. दोन आकडी जेव्हा आपण उत्तर येते त्याच्यातला एकच लिहायचा, शेवटचा इथे लिहायचा, हातच्या त्याच्या पुढच्या याला लिहायचा. तर इथे पुढची संख्या आहे, सहा मध्ये दोन मिळवायचे, एक दोन तीन चार पाच सहा. म्हणजेच वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. सिक्स मध्ये आपल्याला मिळवायचे टू, वन टू. आपल्याला हे सर्व मोजायचे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. आपल्याला हे एट इथे लिहून द्यायचे. फोर मध्ये वन मिळवला, फोर मध्ये वन मिळवत आपण, वन टू थ्री फोर आणि वन मिळवायचा, वन टू थ्री फोर आणि फाईव्ह झालेले आहेत. त्याचप्रमाणे फोर मध्ये झिरो मिळवला तर झिरोला झिरोच राहतात. एट मध्ये सेवन मिळवायचे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट मध्ये सेवन मिळवायचे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन. आता सर्व काउंट करा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन. फिफ्टीनला इथं आपल्याला किती द्यायचं? 15 म्हणजे 15 असे असतात. 15चे जे शेवटचे पाच आहे पहा, दोन आकडी नंबर आलेला आहे. जेव्हा दोन आकडी नंबर असतो तेव्हा शेवटचे पाच आपल्याला इथे लिहायचे, हातचा एक इथे द्यायचा. हे मोजायचे, तीन मध्ये एक मिळवला चार होतात, वन टू थ्री आणि हे फोर, वन टू थ्री फोर आणि हा वन. हे किती झाले? वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट झाले. ठीक आहे. सेवन मध्ये टू मिळवले, असं पण करू शकता. सेवन मध्ये वन टू मिळवले, सेवन एट नाईन असं पण घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं गणित आहे, फोर मध्ये टू मिळवले, हे फोर आहे. त्याच्यामध्ये वन टू मिळवले, फोर फाईव्ह सिक्स, हे सिक्स इथे लिहू. हे झाले. एट मध्ये सिक्स मिळवले, एट मध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आता हे सर्व काउंट करायचे, एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन. हे झाले 14. आता 14चे फक्त हे फोर इथे लिहायचे आपल्याला आणि हा कुठे द्यायचा? आपल्याला इथे द्यायचा. आता हे झाले, तीन आणि दोन पाच झाली, पाच आणि एक सहा. आठ मध्ये तीन मिळवले 11 होतात. ठीक आहे. आठ मध्ये वन टू थ्री एट नाईन टेन इलेवन, 11 होतात.
ठीक आहे. 11 मधला फक्त 1 इथं लिहायचा, हात चालवता इकडे द्यायचा ह्या साईडला आणि हा 1 आता आपण इथं लिहून टाकायचा. अशा प्रकारे आपण बेरीजचे गणित पाहिलेले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.